त्यांनी फोन केला का तुला? बॅट्समन कोण ते तर सांगा आता. आकाश जांगे. अजून कोण आहे रे? अमित नाईक. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आकाश जांगीळ आणि अमित नाईक ही सलामीची जोडी आहे. वायू 11 बोनकोडे नवी मुंबईकडून पहिलं षटक टाकण्याची आता तयारी होईल. दोन्ही अंपायर सज्ज आहे. शशी साठम्यानो, उदय तांडेल पंचांच्या भूमिकेमध्ये, तर थर्ड अंपायर गुरुनाथ पाटील पंचांची भूमिका पार पाडतील. खूपच चांगली अंपायरिंग गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. अमित नाईक, आकाश जांगीळ ही सलामीची जोडी. एकटगर गावचा अमित नाईक, तर दुसऱ्या बाजूला आकाश जांगीळ घाटकोपरचा खेळाडू. आणि भन्नाट फॉर्ममध्ये आहेत हे दोन्ही खेळाडू. मग टेनिस बॉल क्रिकेट विश्व असो, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, आणि तेवढाच फॉर्ममध्ये भूषण पाटील देखील आणि त्याचा कुमार 11 तुर्बे संघ. 4 स्पर्धा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 5वी स्पर्धा उपविजेतेपद, आणि काल देखील जी स्पर्धा संपन्न होतीये कोपरखेरण्यामध्ये तिथे देखील ते फायनलमध्ये पोहोचलेत. प्रमोद भोईर यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. प्रमोदजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत. चला आता मॅचला सुरुवात करूया. सेकंड मॅच, याच्यानंतर जिंकलेल्या टीममध्ये सामना होईल. त्याच्यामुळे टीम भांडूप स्ट्रायकर कुठे जाऊ नका, लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. नेक्स्ट मॅच भांडूप स्ट्रायकर वर्सेस इस मुकाबले की विजेता टीम खेलेगी. फर्स्ट बॉल, पहिला बॉल स्क्वेअर कटचा अंदाज. डीपमध्ये फिल्डर आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि एक सिंगल मिळेल. जतन ठक्करने देखील कमाल केली आहे. जतन ठक्करने देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. नुकतीच मान्सून सुपर सिरीज ही स्पर्धा भिवंडीमध्ये पार पडली, तिथे देखील जतन ठक्करचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. जतन ठक्कर परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅटचा एकदम आतमध्ये लागतोय आणि सिली मिड ऑफला फिल्डर आहे. रन इथे मिळणार नाही. 2 फिल्डर मला पाहायला मिळत आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. ते कंपल्सरी तुम्हाला सजवायचे आहेत 11 खेळाडूमध्ये. परत एक वेळा गोलंदाज तयार. जतन ठक्कर आणि समोर असेल आकाश जांगीळ. बॅटची कडा घेतली आहे घोषांकी क्षेत्रामध्ये. भूषणच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 2. सकाळचं सत्र आहे, रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, आणि सुट्टीच्या दिवसामध्ये क्रिकेटची पर्वणी घेऊन आलेले आहेत एस एन ग्रुप दारावे. स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे चषकाचं आयोजन, सूरज अनंत मात्रे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, धीरज भोईर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. बॉल हवेत आहे. यावला फटका उंच जास्त गेलाय, डिस्टन्स कमी आहे. पार्थ खाली आला आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. जतन ठक्करच्या खात्यामध्ये विकेट. आउट होतोय आकाश जांगीळ. पडल्यानंतर जी उंची गाठली या बॉलने, बॉडी बॅलन्स नव्हतं, बॅलन्सिंग स्ट्रोक नव्हता, आणि त्यातल्या त्यात मिड विकेट रिजनमध्ये पार्थ चंदनने कोणती चूक केलेली नाही. एक चांगला झेल टिपलाय पार्थ चंदनने. फलंदाज बाद. विकेट आली आहे. योगेश पवार, आणि याच ग्राउंडवर भरपूर प्रॅक्टिस केली आहे योगेश पवार यांनी. DY पाटीलमध्येच जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असतात. सचिन तेंडुलकर मिडलसेक्स अकॅडमीमध्ये ॲज अ फिल्डिंग कोच. महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेची एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, आणि त्यातल्या त्यात रणजीपटू राहिलेले आहेत. योगेश पवार सध्या फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 2. 1 फलंदाज बाद. जतन ठक्कर, पहिला षटक चांगला हाताळलाय जतन ठक्करने, आणि लेफ्ट आर्म सीमरचा वापर होतोय म्हणूनच लगेच प्रमोशन मिळालंय योगेश पवार यांना. पहिलाच बॉल
उसळी घेणारा ठरलाय आणि लेगबायच्या स्वरूपात ती एकेरी धाव मिळताना दिसेल. 5 बॉल टाकलेत, 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात जतन ठक्करने चांगली टक्कर दिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांना, कारण तो दबाव बनवलाय पहिल्या ओव्हरपासून त्याने विके प्रतिष्ठान NM रायगडवर. इथे हिट विकेट झालाय कदाचित, कारण तो हुक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फलंदाज बाद. वर दुसरी विकेट गमावली आणि आता योगेश पवार देखील डगआउटच्या दिशेने वाटचाल ती सुरू झाली आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. शॉर्ट बॉलचा वापर क्रिजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. हुक शॉटचा प्रयत्न होता, बॅट लागली स्टंपवर जाऊन आणि फलंदाज बाद झालाय. जतन ठक्करला दुसरं यश मिळालंय. 3-2 अशी परिस्थिती आहे विके प्रतिष्ठान NM रायगड या टीमची. मला वाटतं सगळ्यात शेवटची एंट्री ही आली असेल. वायू 11 नवी मुंबई भूषण पाटील यांनी प्रवेश मिळवला. स्वप्नील नाईक पुरस्कर्ते झाले या टीमचे आणि आता आपण पाहतोय पहिलं षटक बोलबाला या टीमचं आहे. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कामगिरी कशी होते मैदानामध्ये अक्षय पवार आलाय. अक्षय पवार म्हटल्यानंतर हा देखील भन्नाट फॉर्ममध्ये सातत्याने तो सराव करत असतो. पारगावमध्ये का असो ना, त्यातल्या त्यात त्याच्या गावामध्ये का असो ना, आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर मान्सून सुपर सिरीजमध्ये देखील काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. अक्षय पवार मैदानामध्ये आलाय. पहिलं षटक संपल्याने सेकंड ओव्हरमध्ये पारचंदन आता गोलंदाजीसाठी. पारचंदनसाठी हे देखील ग्राउंड नवीन नाहीये. काल त्याने खूपच चांगला खेळ दाखवला. काय बॅटिंग करत होता पारचंदन. गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु शेवटी मला वाटतं धारावी टीमने त्यांनाच पराभूत केलंय. विकीचा लाजवाब खेळ. दोन्ही गटातून धारावी संघ क्वालिफाय झाला वाटतं फायनलला. ही स्पर्धा आपलंच ग्राउंड, आपलीच टीम. पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात आणि त्यांना मला वाटतं 2 गाव एका गटामध्ये बामणनोगरी संघ आहे. तेच सगळीकडे धारावे या टीमची चर्चा. त्यातल्या त्यात पहिल्या मॅचमध्ये भावेश खेळला, तोही धारावेचा. त्याच्याही बॅटमधून धावा चांगल्या आल्या. विकी देखील इन ऍक्शन असेल. तीन धावा, 2 फलंदाज बाद. परत एक वेळा चांगला बॉल फिरवलाय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. अमित नाईकचा फुटवर्क नाहीये. लगातार 3 डॉट बॉल. काय बॉल फिरवतोय पारचंदन, कारण पारचंदन या खेळपट्टीवर खेळलाय. त्याला माहितीये कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर इथे वाचू शकता, धावा थांबवू शकता. चौथा बॉल देखील बरोबर टप्प्यावर होता, परंतु लेग बायचा इशारा म्हणजे ऑलमोस्ट ऑडीचा लोगो तयार केलाय. ही देखील धाव बॅटरच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. सलग डॉट बॉल येत आहेत. 4 धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरचा सामना आहे. 6 षटकांच्या मॅचेस पहिल्या फेरीच्या तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यानंतर विजेत्या टीम मध्ये सामने होईल आणि त्याच्यानंतर श्रीतेज 11 चरोळी पुणे आणि AB समर्थ मालेगाव भिवंडी या टीमच्या दरम्यान सामना इथे रंगताना दिसेल. 1 धाव इथेही मिळते. चांगलं षटक आतापर्यंत. पहिली धाव आली आहे 5व्या बॉलवर या ओव्हरमध्ये, ती देखील बॅटने. एक लेग बायची आली आहे. टीमची धावसंख्या 5. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. पारचंदन चांगली बॉलिंग केली आहे पारचंदनने. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे पारचंदनकडे. नवी मुंबई प्रीमियर लीग जी लेदर बॉल क्रिकेटची होती त्याच्यातही खेळलाय पारचंदन. काल 50 मारली होती पारचंदनने. फुल टॉस. शेवटच्या बॉलवर चूक झाली आणि चुकीला माफी नाही ते सांगितलंय. फलंदाज अक्षय पवारचा पहिला वार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 षटक समाप्त. 11-2. टीम विके प्रतिष्ठान NM रायगड.
जतन ठक्कर गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल जतन ठक्करचा समोर फोर्स करत असताना उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. भूपेश कराळे यांचे इथे आगमन झाले. 70-70 स्पोर्ट्स आपलं सहर्ष स्वागत. बॅटची कडा घेतली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. 1 रन इथे मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 18 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा आल्यात. जतन ठक्करने चांगली कामगिरी केली. पार्थ चंदनने चांगली कामगिरी केली. म्हणजेच भूषण पाटील आणि भावेशकडे लेफ्ट आर्म सीमरचा चांगला भरणा आहे. परत एक वेळा जतन ठक्कर पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना बरोबर फिरवलाय. भिंगरी शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय पाहतोय परंतु पाहतच राहील. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी अमित नाईकच्या बॅटमधून एअर स्ट्राईक षटकार. (24) लॉस ऑफ 2 विकेट. जतन ठक्कर च्या विरुद्ध ते आक्रमण सुरू झालंय. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये फ्लाय स्लिपमध्ये बॉल जाईल. 1 धाव तिथे मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 25 धावा. 25. नक्कीच तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मागचाही सामना तुम्ही पाहिला. 72 धावा डिफेंड झाल्या. 4 धावाने संघ जिंकला. भांडूप स्ट्रायकर. परत एक वेळा फ्लाय स्लिप मधून बॉल निघतोय. 1 धाव मिळेल. नमित तिथे होता फिल्डर परंतु चान्स नाहीये. त्याच्याकडे देखील झेल घेण्याची ती संधी नव्हती. त्याच्यामुळे सलग 2 बॉल तिथे पडलेत आणि तिथेच गेलेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 26. 26 धावा. जतन ठक्करच्या या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. शॉर्ट बॉलचा परत एक वेळा वापर केलाय आणि काय फटका सजवलाय. बॉलला उडवलं. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लाइस करत असताना 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. रामनाथ नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. भावेश नाईक यांचे पिताश्री आपलं सहर्ष स्वागत. संदीप मात्रे बेलापूर आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर. हिराजी नाईक, रामनाथ नाईक, पंढरीनाथ भोईर ही सगळी जी मुलं आहेत जे क्रिकेट खेळतात धारावे टीमसाठी त्यांचे पिताश्री आहेत. सचिन नाईक यांचे पिताश्री, हिराजी नाईक, पंढरीनाथ भोईर, विक्की भोईर यांचे पिताश्री, रामनाथ नाईक, भावेश नाईक यांचे पिताश्री आपलं सहर्ष स्वागत. 32ला 2 अशी परिस्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पार्थ चंदन आलाय. पार्थ चंदनच्या विरुद्ध देखील पहिल्याच बॉलवर फ्लॅट अँड फ्युरियस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. रॅकेट चालली आहे. यावेळेला बॅट चालवत असताना बॉलवर अक्षय पवारचा हा दुसरा वार षटकार. यावेळेला पार्थ चंदनने बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु दिशा थोडीशी भरकटली. 1+ म्हणजे वाईट +1 अशा 2 धावा इथे मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 40. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु त्याच्यानंतर आक्रमण झालं. 2 ओव्हरमध्ये 11च होत्या आणि त्याच्यानंतर एकाएकी कमबॅक केलंय.
यावेळेला पुढून बॉल फिरवलाय, बॅटची कडा घेतली आहे, एक धाव मिळते घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 41. एस एन ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषकाचं आयोजन करण्यात आलंय. सूरज अनंत म्हात्रे यांच्या वतीने, धीरज भोईर यांच्या वतीने. यावेळेला टो एंडला लागतोय बॅटचा बॉल, डीपमध्ये फिल्डर धावतायत समोर, साईड स्क्रीनला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 42-42. पार्थ चंदनने आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये 17 धावा खर्च केलेल्या आहेत. पार्थ चंदनकडे तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. बॅकफुटला जात असताना या फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंगचा मिलाफ आहे. बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग अमित नाईकची. पहिले अमित नाईक थोडासा अडकळत खेळत होता. अमित नाईकच्या पहिल्या 4 बॉलमध्ये तर धावा देखील नव्हत्या. 4 डॉट बॉल खेळला होता आणि त्याच्यानंतर ते आक्रमण सुरू झालंय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक धाव मिळते अमित नाईकला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. आणि त्या 2 धावा ऍड होतील अमित नाईकच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना 50 धावा कंप्लीट. अर्धशतक पूर्ण होत आहे. विके प्रतिष्ठान एम रायगडचं 50. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12.5ची सरासरी राखत असताना धावा झालेल्या आहेत 50. क्रिकेटपटूंची
बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. यानंतर होणारा सामना विजेत्या टीम मध्ये होईल. भांडूप स्ट्रायकर रेडी राहायचा, लगेचच तुम्हाला टॉस साठी यावं लागेल जसा हा सामना संपेल. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून उदय तांडेल यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 53-53. 3 फलंदाज बाद, 5वं षटक. यावेळेला मागे चाललाय बॉल, लेग बायचा इशारा. चोपन्न धावा फलकावर लागल्यात. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. हाय बॉल परत टाकावा लागेल. आणखीन एक वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55-55. धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. विकेटही आली आहे. ओ हा बॉल चांगला होता गंगाधरचा. हा बॉल आणि या बॉलचा टप्पा चांगला आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वाघिवली वाडा गावचा खेळाडू सूरज पाटील सध्या मैदानामध्ये, त्याला शांत ठेवलंय. वेगाने टाकलेला बॉल, हुक शॉट, 1 रन तिथे मिळेल. अंपायरचा रिव्ह्यू आहे, कारण या अगोदर 1 पदी ओव्हर ही वॉर्निंग दिली होती. फर्स्ट बॉल जो टाकला होता गंगाधरने बाउन्सर, आणि आता अंपायरला चेक करायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. शेवटचं षटक. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. स्वराज मात्रे आता गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम गोटिवली. एक चांगली साईड बनवली आहे भूषण पाटील, भावेश शेलार अँड कंपनीने. वायू 11 नवी मुंबई बोनकोडे, स्वप्नील नाईक यांचा संघ. फेअर डिलिव्हरी देण्यात आलेली आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. लास्ट बॉल. टीव्ही अंपायरचं मत असं आहे की खेळाडू थोडासा वाकून खेळलाय, त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे असं टीव्ही अंपायरने सांगितले. तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याच्यामुळे ती फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. मॅच सुरू करा, विनम्र विनंती. टीव्ही अंपायरने निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे तो निर्णय अंतिम असेल. मॅच सुरू करायची आहे. शेवटचा बॉल डॉट आहे. फेअर डिलिव्हरी देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे सामना सुरू करा ही नम्र विनंती खेळाडूंना.
पहिल्याच बॉलवर शेवटच्या ओव्हरमध्ये कडा प्रहार सुरू झालाय. स्वराजच्या विरुद्ध आक्रमण आणि पहिल्या बॉलवर सिक्सर. फ्लाय होते षटकाराच्या मदतीने. अमित नाईक किल्ला लढवतो. बॅकफुटला जात असताना पॉइंटला कट केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने अमित पोहोचलाय 42 वर आणि टीमला पोहोचवलंय 68 वर. अलंकार तांडेल यांचे ते आगमन झालंय. करावे या गावचे रणधुरंदर खेळाडू. विनंती असेल अलंकार तांडेल आपल्याला व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. स्वागत आहे. धावा झाल्या 68. बॅक टू बॅक 2 षटकार. अमित नाईक पहिल्या 5 बॉलमध्ये एकच रन केली होती अमित नाईकने आणि त्यानंतर आतापर्यंत 42. अमित नाईकने परत एक वेळा बॉल उडवलाय. आता मिस टाइम होतोय. फटका फसलाय. फिल्डर आहे. झेल टिपला जाईल. कोणती चूक होताना दिसत नाहीये. अमित नाईकने खेळ चांगला केला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आकाश तारेकर आल्याने त्याच्या बॅटची कडा घेत असताना बॉल भूषणच्या हातामध्ये विसावला. आणखीन एक विकेट. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर आल्याने त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या. गोलंदाजीमध्ये स्वराजने आता त्याला हॅट्रिकची संधी आहे. ऑफ कटर बॉल बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅटची आतमधली कडा घेतली आणि विकेट कीपर भूषणच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. त्यामुळे आता हॅट्रिकची संधी आहे. टीमची धावसंख्या 68. 68 धावा. नवीन फलंदाज अमित पाटील आता फलंदाजीसाठी. बॅटची कडा घेतली. 1 धाव मिळेल अमित पाटीलला. टीमची धावसंख्या 69. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. 69. पहिल्या मॅचमध्ये 72चं टार्गेट डिफेंड झाल्या. या मॅचमध्ये 69 झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅच नक्की चांगली रंगेल. पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे या क्रीडांगणावर. शेवटचा बॉल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. 70 रन कंप्लीट. अजूनही तो शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिव्ह्यू. फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय.
वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. वाईट बॉल आहे. वाईट बॉल कायम ठेवलाय निर्णय टीव्ही अंपायरने देखील आणि त्यामुळे आता रिव्ह्यू नाही आहे. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 70. बोल स्वराज. शेवटच्या बॉलवर मिळेल विकेट आणि या मॅचमध्ये 71 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 71 टू विन. 71 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग वायू 11 बोनकोडे नवी मुंबई या टीमच्या समोर हे टार्गेट सेट करण्यात आलंय. अप्रतिम अशी स्पर्धा SN ग्रुप दारावे, धीरज भोईर आणि त्याचबरोबर सूरज अनंत मात्रे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. धीरज, 12 वर्षानंतर का होईना दारावेच्या मैदानावर कॉमेंट्री करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दल नक्की तुमचा आभारी आहे. आज NB ट्रॉफी या स्पर्धेचं लॉन्चिंग आहे, त्याच्यामुळे पुण्याला जावं लागतंय, त्यामुळे तुमची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ड्रॉच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही मला या स्पर्धेच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. या गाडीसाठी आज संघर्ष चालेल. तिन्ही फॉर्मॅटमध्ये जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला ही गाडी मालिकावीरच्या स्वरूपामध्ये दिली जाईल. मी मात्र तुमच्यातून रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. नक्की पुढच्या वर्षी आपली भेट होईल आणि पुढच्या वर्षी पूर्ण दिवस कॉमेंट्रीला येईल याची ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आहोत या क्रीडा स्पर्धेला, ज्यांचा आवाज आपण ऐकलात, ड्रॉच्या दिवशी देखील ऐकलात. आपल्या नवी मुंबईचं भूषण आणि तुर्भे गावापासून सुरू झालेला प्रवास अगदी आखाती देशांपर्यंत जाताना पाहायला मिळाला. IPL मध्ये ऐकायला मिळाला, वन डे इंटरनॅशनलमध्ये ऐकायला मिळाला, प्रो कबड्डीमध्ये पाहायला मिळाला, प्रो गोविंदामध्ये ऐकायला मिळाला. अशा नवी मुंबईचं भूषण कुणालजी दाते सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. धीरज भोईर या स्पर्धेचे आयोजनातील महत्त्वाचे घटक आहेत आणि ते सन्मानित करतायत या नवी मुंबईच्या अनमोल ताऱ्याचा, म्हणजेच कुणालजी दाते सर यांचा विशेष सन्मान केला जातो आहे या SN ग्रुप धारावेच्या वतीने या मानाच्या स्पर्धेमध्ये. गुड जॉब. नागनाथ शिव मंदिर गावाची ओळख आणि आराध्य दैवत ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी ड्रॉ देखील झाला होता. ग्रामदैवत ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिक लाईव्हच्या टीमने खूप चांगलं काम केलं आहे. छोट्या छोट्या बाबी त्या ठिकाणी त्यांनी हेरलेल्या आहेत. स्वयंभू तीर्थक्षेत्र नागनाथ शिव मंदिर दारावे, दारावे गावाची खऱ्या अर्थाने ओळख आमच्यासाठी तर क्रिकेटचीच होती आणि सगळीकडे जायचे दारावेकर किंवा भावेश दारावे, त्यानंतर जर पाहिलं तर विकी दारावे, सचिन नाईक दारावे, धीरज भोईर दारावे, परंतु दारावे गाव आहे कुठे हे माहिती नव्हतं. सीवूड दारावे स्टेशन पाहायला मिळायचं, परंतु दारावे गावात यायचा योग आला नव्हता. आज तो योग आला आणि दारावे गावचं मैदान देखील पाहायला मिळालं. कारण ग्रामीण क्रिकेटमधील महाराष्ट्रातील आघाडीच्या 5 संघांची तुम्ही नावं घेतलीत ना, त्यामध्ये दारावे हे नाव असणार म्हणजे असणार. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स आपला राहिलेला आहे आणि आज गावात देखील येण्याचा योग येतोय. आज एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं, म्हणजे ग्रामीण स्पर्धा तर होतात, परंतु आमचे खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळतात, तर आम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळाडूंसाठी स्पर्धा का नाही भरवावी. आणि त्यामुळे आज सगळे व्यावसायिक खेळाडू देखील आपल्याला दारावे गावामध्ये पाहायला मिळणार आहेत. SN ग्रुप दारावे याच्या वतीने आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा आणि दुसऱ्या डावाकडे मात्र आता हा सामना चाललेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. घाटकोपर भटवाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एका बाजूला भावेश शेलार, एका बाजूला निमिष रेडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. या हंगामात चांगले फॉर्मात आहेत आणि चांगली कामगिरी दोघांच्याही माध्यमातून झालेली आहे. परंतु पाहूया दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मागील सामना 72 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु त्याच्यामध्ये सामना जिंकला गेला होता आणि आता 71 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे जवळपास तशीच परिस्थिती आहे. पावसाळी क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. म्हणजे नॉर्मली पूर्वी पावसाळी क्रिकेट म्हटलं तर मुंबईच्या काही स्पर्धा, म्हणजे पार्ले ट्रियकची जशी चिखलातली स्पर्धा व्हायची, फेकी बॉलिंग अलाउड असायची पावसाळी क्रिकेटमध्ये, लाल रंगाचा रबरचा बॉल असायचा, आता ते बदललं आहे. परंतु पावसाळी क्रिकेट आता मोठ्या प्रमाणावर खेळलं जात आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये मोटरसायकल दिल्या जात आहेत आणि इकडे सुद्धा मोटरसायकल दिली जाणार आहे सिरीजला.
त्यामुळे पावसाळी क्रिकेटची सगळ्यांचं लक्ष इकडे देखील लागलं असणार आहे, कारण धर्मवीर चषकामध्ये मोटरसायकल आपण पाहिली, जी मोटरसायकल अमित नाईक यांनी जिंकली, पहिली वहिली होती ती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर महेश नानगुडे यांनी देखील पावसाळी क्रिकेटमध्ये या हंगामामध्ये मोटरसायकल जिंकलेली आहे. आणि आज कोण मोटरसायकल जिंकणार, आणि संधी सगळ्यांना आहे. 2 गाव 1 मधून खेळलेल्यांना सुद्धा आहे, 1 गावमधून 2 आयकॉन त्यांनाही सुद्धा आहे, आणि ऑल इंडियामधून जो खेळणार आहे त्यांना सुद्धा संधी आहे. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, ज्याने या गावाचं नाव अगदी दुबई कतारपर्यंत नेऊन ठेवलं. गोलंदाजीसाठी या गावची आन बान शान विकी भोईर गोलंदाजीसाठी. आणि नुसतं तिथपर्यंतच नाही, दिल्लीश्वरांना देखील दखल घ्यायला लागली. दिल्लीवाल्यांनी सुद्धा बोलवलं, आम्हाला धारावीवाला पाहिजे, तर तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. धमाका दिल्लीमध्ये देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आणि धमाका करताना पाहायला मिळाले असे धारावेकर. परंतु निमिष रेडकर या हंगामात या दोघांमधील युद्ध चांगलंच रंगलंय. निमिष रेडकर वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी सादर केला जरूर आहे. घरच्या मैदानात विकी सारखा घातक गोलंदाज, म्हणजे भेदकता ही विकीची ओळख आहे, वेग ही विकीची ओळख आहे, आणि आज घरच्या मैदानात आहे, घरच्या खेळपट्टीवर सुद्धा आहे. निमिष रेडकर सध्याच्या घडीला हेही नाव चांगलं चर्चेत आहे. 71चा पाठलाग करायचा आहे आणि आता आपल्याला पाहायचं आहे विकी. हो 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 हो, आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव टाकले जात आहेत. विकीचा वेग, विकीची भेदकता, आणि बॉलला थोडंसं टर्न देखील पाहायला मिळाला. 6 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. विकी भोईर, हो, हा बॉल थोडासा पाठीमागून टर्न केलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलाय. 1 2 3 बॉल असे टाकलेत, निमेशला काही कळायला मार्ग नाही आहे. परंतु विकी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 71चा पाठलाग करायचा आहे खरा. विकी रफ्तार का राजा आज घरच्या मैदानात, बऱ्याच जणांना माहिती नसेल, आज याच गावातून, याच ठिकाणावरून, याच मैदानातून हा खेळाडू पुढे आलाय. आणखीन एक जबरदस्त झेरॉस्कॉपी काढायची काम चाललंय इकडे. 1 2 3 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेले आहेत. विकी भावेश थोडीशी चर्चा करतायत निमेशची, काय चुकतंय याचं देखील आत्मपरीक्षण केलं जात आहे. विकी सारखा गोलंदाज एकदा का फलंदाजाचा मायनस पॉईंट त्यांना मिळाला की ते देखील सोडत नाही, परंतु आता निमेशलाही कमबॅक करावं लागणार आहे. 4 बॉल डॉट आलेत. हा बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर थोडीशी जास्त उसळी घेतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी आता बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या पहिली लगावली गेली आहे धाव फलकावर. वायू 11 नवी मुंबई विरुद्ध विके प्रतिष्ठान NM रायगड. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली NM रायगड. दुसऱ्या बाजूला वायू 11 नवी मुंबई भूषण पाटील अंगद पाटील यांची ही लढाई. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. फटका चांगला आहे, अडवला जातोय त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळते. भावेश शेलार बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 71चा करायचा आहे पाठलाग. यानंतर विजेत्यांमध्ये लगेच सेमीफायनलची मॅच होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मांडूप स्ट्रायकर संघाने पहिला सामना जिंकलाय. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर सेमीफायनलचा सामना त्यांचा होईल. SN ग्रुपची भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SN ग्रुप धारावे आणि त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन पावसाळी क्रिकेटचं, रबर बॉल क्रिकेटचं. कितीही पाऊस आला तरी न थांबणार आहे हे क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे नवी मुंबईच्या धारावे गावामध्ये, ज्या गावाला स्वतः क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे. आज नाहीतर कित्येक वर्ष गावाने दिलेले क्रिकेटपटू, गावाने दिलेले संघ चर्चा महाराष्ट्रभर होते. ओ, गती कमी केली, बॉल पुढे टाकलाय, काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. विकी भोईर.
करणारा हा युवा अष्टपैलू खेळाडू चर्चा या खेळाडूच्या नावाची असते. यावर्षी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी देखील तेवढीच जबरदस्त. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात देखील अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. 69 धावा करायच्या आहेत. 30 बॉल आणि 69. अंगद पाटील यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. स्वतः संघनायक आहेत, बॉलिंगसाठी येत आहेत. महाराष्ट्रातील आघाडीच्या गोलंदाजांमध्ये हेही नाव समाविष्ट असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर समोर निमिष रेडकर, टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल टर्न होताना पाहायला मिळतोय. एक गोष्ट महत्त्वाची आहे, या खेळपट्टीला टर्न थोडासा जास्त आहे. जो आपण पाहिला या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं, राहुल जोगाडे यांनी खूप मोठमोठे टर्न केले. जतन ठक्करकडून देखील आपण काही बॉल वळताना पाहिले. फकीराने देखील बॉल टर्न केले, परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि विकेट येते. काय बॉलिंग होते जबरदस्त. निमिष आउट. नंतर जर पाहिलं तर धावसंख्येवर नियंत्रण. पहिल्या 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा झालेल्या आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु प्रयत्न मात्र करावेच लागणार आहेत. SN ग्रुप धारावीचं हे भव्य दिव्य असं आयोजन आणि अखिल भारतीय तारे सिताऱ्यांची पावलं आज धारावी गावामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अंगद पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत, नियंत्रण ठेवलंय. नमित पाटील येत आहेत, तोरबेगावचे धडाकेबाज बॅटर. कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलण्याची क्षमता असणारे हे फलंदाज आहेत. आणि जरी धावसंख्या मोठी वाटत असेल आता, तरी त्याच्यासाठी जे प्रयत्न वायू 11 नवी मुंबईला करावेच लागणार आहेत. कारण समोर विके प्रतिष्ठान NM रायगड आपल्याला पाहायला मिळते. नमित यावर्षी आमदार चषकात देखील पुण्यामध्ये एक अप्रतिम गोलंदाजी केली होती अंगद पाटील यांनी. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळला जातोय. वेगवान फटका आलाय खरा, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तेवढा चांगला थ्रो देखील योगेश पवार होते त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. काल याच मैदानामध्ये अर्धशतक देखील नमित पाटील यांनी केलेलं आहे. मैदानाचा अंदाज आहे, या मैदानात बरीच वर्ष क्रिकेट तेही खेळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर 22 शेलार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेला इकडे चांगली गोलंदाजी जखडून ठेवलंय. धावांचा साठीचा या ठिकाणी जो प्रयत्न आहे ना, तो मात्र या ठिकाणी अपुरे पडतायत. धावा करावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी होते. खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा सहाय्य करताना पाहायला मिळते. सातत्याने मात्र या ठिकाणी टप्पाही बदलण्याचा प्रयत्न होतोय. वाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 धावा धाव फलकावर. धावा कराव्या लागणार आहेत. काही षटकार, काही चौकार वायू 11ला देखील मॅचमध्ये घेऊन येतील. ते प्रयत्न करावे लागणार आहेत. कमी गतीचा बॉल, हीच खासियत आहे. या गोलंदाजाची व्हेरिएशन खूप चांगलं करतात. भावेश खेळायला गेले मिड विकेटच्या दिशेने, परंतु बॉल टर्न झालाय. आतमध्ये देखील येताना पाहायला मिळालाय. आकाश जांगिडे यांच्या हातामध्ये जाईल. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 4. 11 बॉलचा खेळ झालाय. 71चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. अवांतरचा वाटा खूप मोठा आहे या धावसंख्येमध्ये. 5 धावा धाव फलकावर. षटकार चौकारामध्ये डील करावं लागणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. SN ग्रुप धारावे. आता फास्टर वन. कधी कमी गतीने, कधी जास्त गतीने हैराण केलं फलंदाजांना. आणि 2 ओव्हरमध्ये पहिल्या धावसंख्या झाली ती 5. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 66 4 ओव्हरमध्ये करायचे आहेत. सामना दूर गेलाय, संपलेला नाहीये. षटकार चौकार मारल्यानंतर तो येऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील, परंतु पहिल्या 2 ओव्हर या विके प्रतिष्ठान NM रायगडच्या बाजूने आहेत.
आलेत. नमित वेगवान बॉल आणि त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय खरा. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती बनवली जाते. एका बाजूने वेगवान गोलंदाजीने विकीने हैराण केलं, त्यानंतर व्हेरिएशन करून अंगदने हैराण केलं, परंतु सामना संपलेला नाही आहे. याही परिस्थितीमधून कमबॅक करावं लागेल. या अगोदरचा सामना आपण पाहिला, शेवटच्या क्षणापर्यंत चित्तथरारकपणे पद्धतीने रंगला आणि असंच काही या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी मजा असते. चिखलातलं, पाण्यातलं, पावसातलं, गवतातलं क्रिकेट. हो, आणखीन एक वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी विकी यांचा पाहिला मिळालाय खरा आणि त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न विकी संधी देत नाहीयेत. या मैदानाचा वर सराव करण्याचा पुरेपूर असणारा अनुभव तोही या ठिकाणी कामाला येताना पाहिला मिळतोय. हे मैदानच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आणि दुबई, कतारमध्ये जाऊन देखील विकीचा वेग आपण सगळ्यांनी पाहिलाय. पुन्हा एकदा तेच आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने विकी काय करतायत, अफलातून गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त 7 धावा धावफलकावर आहेत. नमितला बॅटिंग करावी लागेल. यावेळेला नमितच्या बॅटमधून निघाला फटका. यस, नमितने मारलाय मोठा फटका, येतोय सिक्सर. समालोचक नितेश भोईर सर देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हा बॉल थोडासा मागे केला, याचाच अंदाज घेतला आणि नमितने एक षटकार देखील या ठिकाणी खेचलेला आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत सांगतायत. हो 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 हो, आता काय वेग टाकवला, मागील षटकाराचं उत्तर दिलं या ठिकाणी. म्हणूनच भारतातील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये धारावीच्या या विकी भोईर यांचं नाव का समाविष्ट असतं, आज त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा देताना पाहायला मिळत आहे. 13 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे, म्हणजे 17 चेंडू झालेले आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय आणि टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं आणि दबाव थोडासा आणखी हटवलाय. त्याचं कारण आहे षटकार आलाय. पहिल्या 3 ओव्हर संपल्या, धावसंख्या झाली 19. 3 ओव्हर बाकी आहेत, धावांची आवश्यकता आहे ती 52. लक्ष मोठं झालंय आता, फक्त सामना संपलेला नाहीये. रबर बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये देखील गणितं बदललेली आपण पाहिली. विकी भोईर आणि अंगद पाटील पहिल्या 3 ओव्हर लाजवाब टाकलेले आहेत, परंतु नमितच्या बॅटमधून आलेले 2 षटकार ही जमेची बाब आहे. त्यांना सूर मिळालाय आणि भविष्यकडे देखील ती क्षमता आहे. पाहूया, 18 बॉल 52. षटकारामध्ये परावर्तित करायचं झालं तर 8-9 षटकार मारायचे 18 बॉलमध्ये, म्हणजे षटकाराची भाषा बोलायची ठरली तर. पाहूया काय होईल. कमी गतीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. तिकडे नजर पाहिलं तर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. 18 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता. चालू असणारा सामना वायू 11 नवी मुंबई विरुद्ध विके प्रतिष्ठान NM रायगड. बॅट फिरवली खरी, परंतु बॉल टर्न होताना पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहे, कारण हा बॉल वाईड आहे की नाही याकरता बॅटिंग टीमकडून.
योग्य बॉल आहे. योग्य बॉल आहे. यस, जमेत मॅचच्या दिशेने धावा करायच्या आहेत. एक एक बॉल खूप निर्णायक असणार आहे. 17 बॉल 51 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. नवी मुंबईमध्ये आपण सगळे आहोत, सगळ्यांचं स्वागत. फुल टॉस बॉल, खराब बॉल केला, त्याचा समाचार भावेशने या ठिकाणी घेतला आणि या बॉलला मात्र आता पाठवलंय सीमा रेषेच्या पार. धावा 6, षटकार. पंचेचाळीस षटकार भावेशांच्याही बॅटमधून आलाय. यावेळेला टप्पा पडतोय, पुन्हा बॉल थोडासा टर्न होतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. किंचितचा दबाव शिफ्ट केलाय कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये कंट्रोल असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये रन येऊ लागलेले आहेत. 16 बॉल 44. काय होणार या मॅचमध्ये यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. आज संपूर्ण भारताच्या टेनिस रबर बॉल क्रिकेटचं लक्ष धारावी गावावर असणार आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी, एक मोठा फटका, मात्र या ठिकाणी थोडासा दबाव वाढू शकतो ते या ठिकाणी पाहायला मिळालं. 16 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एस एन ग्रुपच्या या आयोजनाची चर्चा मात्र सर्वदूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याच धारावी गावचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू धीरज भोईर, आज त्यांच्याही नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. ग्राउंड देखील लक्ष वेधून घेत आहे. हिरवळ आहे चारी बाजूला, पाठीमागे जरी चौकार नसेल लक्ष वेधून घेणारं हे क्रीडांगण पाहायला मिळेल. यावेळेला देखील टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल टर्न होताना पाहायला मिळेल आणि बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कवली जाते. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्या कारणाने 15 मध्ये अजूनही 42. 15 बॉल 42 धावा. नमितच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, भावेशच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. सामना ऑन आहे. 15 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. जो जिंकेल तो लगेच सेमीफायनलची मॅच खेळणार आहे. यावेळेला देखील टप्पा पडतोय, बॉल कंट्रोल नाही आहे. बऱ्याचदा काही बॉल जर पाहिलं तर उसळी घेत आहेत, जास्त टर्न होत आहेत, कधी आतमध्ये टर्न होत आहेत, कधी बाहेर जात आहेत. सकाळी आम्ही पाहिलं राहुल जोगाडे यांनी हातात भर बॉल वळवले, म्हणजे या खेळपट्टीला टर्न मोठा आहे. फकीरा यांना देखील बॉल वळवताना आपण पाहिलं, जतनला पाहिलं, सध्या अंगद पाटील आहेत. यावेळेला भावेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय खरा, वेगवान फटका सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल ओळखला, त्याच्यावर प्रहार केला आणि आलाय मात्र या ठिकाणी आता चौकार. 4. धावांची आवश्यकता अजूनही आहे. आता हा सामना बनू लागलाय, एकतर्फी होतोय असं वाटत असताना या ओव्हरमध्ये आलेल्या धावा सामना बनवताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉलमध्ये 37 अजूनही पाहिजे. पारडं तर विके प्रतिष्ठान एन एम रायगडचं अजूनही जड आहे, परंतु वायू 11 नवी मुंबई म्हणतायत आम्ही सुद्धा मॅचमध्ये हळूहळू प्रवेश करतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल थोडासा पुढे केला, कमी गतीचा होता आणि 22 यांना मात्र आता माघारी परतावं लागेल. मुख्याच्या क्षणी विकेट येते. अजूनही 13 बॉल 37. पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ही परिस्थिती त्यांच्यासाठी नवीन नाहीये किंवा नमीसाठी देखील नवीन नाहीये.
कारण तुर्बे संघाचा देखील दबदबा दरारा महाराष्ट्राने पाहिलाय आणि आज त्याच संघाचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धारावीमध्ये समोर जर पाहिलं तर आपल्या इनामपुरी गावाचं नाव देखील ज्या खेळाडूने ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील सर्व दूर केलं, अंगद पाटील गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत, तर भूषण बॅटिंगसाठी. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु नाही, मोठा फटका आलाय आणि या षटकात काही धावा आल्या ही जमेची बाब राहिली. आणि आता 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. आहे आपलं हार्दिक स्वागत असेल SN ग्रुपच्या वतीने. धारावी गावामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. 12 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. प्रसन्न पाटील यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय, परंतु तुर्भे गावचं नमित पाटील आपल्याला माहिती आहे या परिसरामध्ये त्यांच्याही नावाचा दबदबा पाहायला मिळतोय आणि आज बॅटिंगसाठी ते पाहायला मिळत आहेत. प्रसन्न पनवेल परिसरातील याही गोलंदाजाची चर्चा सुरू असते आणि मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून समाविष्ट त्यांचा केला जातो. 12 बॉल 37. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 12 मधले 6 मारायचे. पाहूया, रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा लांबून कट केला. या खेळाडूच्या गोलंदाजीचं ते वैशिष्ट्य आहे, बॉल थोडेसे लांबून कट करतात, बॉलला बाउन्स ठेवतात आणि इकडे ही उसळी देखील पाहायला मिळाली. 11 बॉलमध्ये 37. नवी मुंबईत काही मोजक्या स्पर्धा होतात रबर बॉलच्या, परंतु चांगल्या होतात. जसं नगरसेवक चषक शिरवणे सुद्धा आपण पाहतो आणि आता त्यात एक स्पर्धा ॲड झाली आहे. भूषणची देखील एक स्पर्धा आपण नक्कीच पाहतो. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी. वाईट बॉल. 11 बॉल 36. नमित पाटील सिक्सर किंग आहेत, 6 कसे मारायचे बरोबर त्यांना माहिती आहे आणि आता 30 वेळ आलेली आहे आपल्या टीमसाठी. इकडे खेळावं लागेल वायू11 नवी मुंबईसाठी. प्रसन्न यावेळेला स्ट्रोक खेळलाय, एका हाताने झटकला बॉल, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय खरा, परंतु अमित आहेत त्या ठिकाणी आणि काय जबरदस्त कॅच पकडली आहे. अमित नाईक होते आणि त्यांनी पकडलेली कॅच. विकेट. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 36 धावांची आवश्यकता. सामना लांब चाललाय, परंतु प्रयत्न तरी सुद्धा करावेच लागणार आहेत, कारण हा दिवस 1 वर्ष परत येणार नाहीये. SN ग्रुपच्या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. एका दिवसात लखपती करणारी स्पर्धा आणि एका दिवसात बायकरमॅन देखील करणारी स्पर्धा आहे. वेगात बॉल टाकलाय, उसळी होती आणि इकडे पंच नो बॉल घोषित करतायत. आता 10 बॉलमध्ये 35 अजूनही पाहिजेत. सामना संपलेला नाहीये. एका बाजूला विखे प्रतिष्ठान NM रायगड तर एका बाजूला वायू11 नवी मुंबई. असा चालला असताना संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 आपल्या भेटीला आली आहे. प्रसन्न यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही आहे आणि पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला चेंडू आणि अजूनही 9 बॉल आणि 34. या 3 बॉलमध्ये 2 तरी मोठे फटके आवश्यक आहेत मॅच ऑन ठेवण्यासाठी.
नवी मुंबई भारतातील एक नामवंत शहर, प्रसिद्ध शहर, स्वच्छ शहर, नियोजित शहर, औद्योगिक शहर आणि राहणीमानासाठी पहिली पसंती असणारं शहर म्हणून देखील आणि आता नवी मुंबई विमानतळासाठी देखील ओळखली जाणार आहे. अशी नवी मुंबई क्रिकेटसाठी देखील ओळखली जाते. गार्डन सिटी म्हणून देखील ओळखले जाते. आगरी बांधवांची ही नवी मुंबई. वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. 8 बॉलमध्ये 34 अजूनही पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. विक्रांतचा प्रयत्न करावे लागतील. 71चा पाठलाग करत असताना गोलंदाजांनी जे वर्चस्व गाजवले ते वाखाणण्याजोगतं होतं. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, यावेळेला व्हाईट बॉल. 8 बॉलमध्ये अजूनही 33. या डावामध्ये अवांतरचा वाटा खूप मोठा आहे. क्रिकेटप्रेमी गाव आहे धारावे. गावाला असलेली क्रिकेटची परंपरा. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला यावेळेला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 मध्ये 33. 38 धावा झाल्यात, त्यापैकी 10 धावा हे अवांतरच्या आहेत. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही आणि शेवटच्या षटकात भूषण सांगता स्ट्राईक आता मिस घेतो. 6 मध्ये 33. भांडूप स्ट्रायकर टॉससाठी या ठिकाणी संघनायक दाखल व्हायचे. भांडूप स्ट्रायकर. चालू सामना विजेता संघ लगेचच सेमीफायनलची मॅच खेळवली जाणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. च्या षटकामध्ये भूषण पाटील यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय, तर मयूर वाघमारे यावर्षी कार घेण्याचा धडाका लावला. मयूर वाघमारे यांनी बॉलिंगसाठी येत आहेत. समोर भूषण आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू. विकेट टेकर गोलंदाज म्हणून देखील मयूर यांची ओळख आहे. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. आता मात्र 5 बॉल बाकी आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. मॅचचा रिझल्ट आता काही लागू देत, जाता जाता 1-2 मोठे फटके मारावेच लागतील. जी ओळख आहे भूषण यांची. यावेळेला थोडासा लांबून वळवला हा बॉल. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगला टर्न देखील मयूर यांनी केला. वेगात टाकलाय आता. पहा, कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी पुढे, कधी मागे. सातत्याने बॉलचा टप्पा बदलताना देखील पाहायला मिळत आहेत. मयूर वाघमारे नियंत्रण आहे ते या गोलंदाजीमध्ये. व्हाईट बॉल. भूषण. अगदी आता सामना जवळपास संपलाय. भूषण यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला आणि मयूर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट आली आहे. मॅच फक्त औपचारिकता बाकी आहे. बॅटिंग करण्यासाठी वेगातील बॉल पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जाईल.
चर्चा या स्पर्धेची सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते आणि आज शेवटचा दिवस कसा रंगणार. प्रेक्षकांनी आता गर्दी करायला सुरुवात केली आहे. धारावीच्या या क्रीडांगणाच्या दिशेने यायला सुरुवात केली आहे. अजिंक्यांच्या बॅटमधून आलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, जिकडे चौकार येईल. आणि शेवटचा एक बॉल मात्र आता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र होताना पाहायला मिळते. विके प्रतिष्ठान म्हणजेच विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली NM रायगड या टीमची. वायू 11 पहिल्या डावात चांगला खेळ पाहायला मिळाला, तेवढा दुसऱ्या डावात नाही पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी आलेल्या विकेट सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळाला. भांडूप स्ट्रायकर कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पहिला टॉस होईल आणि त्यानंतर सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. भांडूप स्ट्रायकर. पुन्हा एकदा वाईट बॉल. ही खेळपट्टी तेवढी सोपी नाही आहे दिसते तेवढी. एकतर बाउन्स सुद्धा आहे आणि टर्न सुद्धा आहे या विकेटला, त्याच्यामुळे नव्याने जो पहिल्यांदा खेळेल त्याला तेवढं सोपं नाही आहे या विकेटवर खेळणं. आणि या सामन्याला विके प्रतिष्ठान NM रायगड संघाने जिंकलंय. अभिनंदन, जबरदस्त परफॉर्मन्स. हा पहिला टॉस होईल. अमित नाईक आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन भांडूप टीम, चला भांडूपचे कॅप्टन उपस्थित आहेत.